दारूच्या नशेतील वादाचा रक्तरंजित शेवट. पत्नी व 2 मुलांकडून बापाचा खून. इचलकरंजी. हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे दारूच्या नशेतून सुरू होणाऱ्या कौटुंबिक वादाचा शेवट थेट रक्तरंजित हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी आणि 2 मुलांनी मिळून कुटुंब प्रमुखाचा खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाळू बापू बामणे, वय 58, रहा शिवाजी कॉर्नर, कबनूर असे मृताचे नाव असून या प्रकरणी पत्नी सुनीता बाळू बामणे 45, मुलगा यश बाळू बामणे 20 आणि ओम बाळू बामणे 23 यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमोल गणपती बामणे, रहा सहारानगर, रुई यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी दिनांक 7 मे रात्री 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास आरोपींच्या राहत्या घरी ही थरारक घटना घडली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार बाळू बामणे हे दारूच्या नशेत पत्नी व मुलांना वारंवार शिवीगाळ आणि मारहाण करत होते. घरातील सततच्या त्रासातून आणि रागातून तिघांनी संगनमत करून बाळू बामणे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या पाठीत चाकूने वार करण्यात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शिवाजीनगर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड करत आहेत.